नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्व मित्रांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। कारण आजचा व्हिडिओ हा पॅन कार्ड संबंधित असल्यामुळे किंवा पॅन कार्ड बाबतीत एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे। आता मित्रांनो ती अपडेट काय किंवा त्या अपडेटमध्ये तुम्हाला काय माहिती मिळणार आहे याची संपूर्ण डिटेल जर आपल्याला पाहिजे असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूयात। मित्रांनो पॅन कार्ड बाबतीत महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत मोठी अपडेट दिलेली आहे की 31 तारखेपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांनी तत्पर पॅन कार्ड काढून घेणे गरजेचे आहे। आता ते का गरजेचे आहे तर तुम्हाला तुमच्या आत्ताच्या या 31 तारखेपर्यंत तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ, तुमचा फोटो प्रूफ म्हणजे तुमचा ओळखीचा पुरावा आणि तुमचा बर्थ डेट म्हणजे तुमचा जन्मतारखेचा पुरावा तिघं मिळून तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे ग्राही धरले जात होते। बट 31 तारखेनंतर म्हणजे 1 एप्रिल नंतर तुमचे जन्मदाखल्याचा पुरावा तुम्हाला वेगळा द्यावा लागणार आहे, ॲड्रेस प्रूफ वेगळा द्यावा लागणार आहे आणि तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून फक्त आधार कार्ड ग्राही धरले जाणार आहे। म्हणजेच तुमचे पॅन कार्ड काढणे अतिशय कठीण होणार आहे। म्हणून 31 तारखेपर्यंत ज्यांच्या कुटुंबातील जेवढे मेंबर्स असतील ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांनी तत्पर 31 तारखेपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करून देणे खूप महत्त्वाचे आहे। कारण त्यानंतर तुम्हाला जन्मतारखेसाठी व तुमच्या ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत। उदाहरणार्थ मी तुम्हाला सॅम्पल म्हणून जन्मतारखेसाठी तुमच्याकडून जन्म दाखला मागण्यात येणार आहे, बर्थ सर्टिफिकेट जे सहजासहजी अवेलेबल होत नाही। म्हणून मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर पॅन कार्ड काढून घेणे गरजेचे आहे। 31 तारखेच्या आत तुम्ही पॅन कार्ड काढा। नवीन ज्या नियमामध्ये तुम्ही बसणार नाही याची तुम्ही काळजी घ्या व असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।